मला असं वाटतं की इतरांच्या प्रगती पुस्तकावरती चर्चा करण्यापेक्षा इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्या कामाची चर्चा केलेली जास्त बरं राहील. पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. उमेदवारीबाबत अजून तरी त्यांनी काही कोणाला सांगितलेलं नाही. आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या कामांचा आढावा त्यांच्या पुढे मांडला आहे. त्यांनी ऐकून घेतलं आहे सगळ्यांचंच, आमचंही ऐकून घेतलं आहे. मी आणि माझे पती भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी कोणती भूमिका घेतली, आमची भूमिका कायम हीच राहिली की आम्हाला भारतीय जनता पार्टीला जिंकवायचं असतं. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार, उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार, हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमी फायनल मध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार मंजुषा नागपुरे आपल्यासोबत आहे. ताई, तुमचं सर्वप्रथम डिजिटल प्रभातमध्ये स्वागत. खरं तर आपण भारतीय जनता पक्षाचा जर उल्लेख केला तर खरं तर पक्षांतर्गतच आपल्याला म्हणता येईल की खूपच रस्सीखेच यावेळी खडकवासल्यामध्ये पाहायला मिळते. तर तुम्हालाच पक्षाने का उमेदवारी द्यावी, काय वाटतं? मी सक्षम आहे. आता गेले 15 वर्ष या परिसरामध्ये मी सामाजिक कार्य करते, राजकारणात आहे. मी आणि माझे पती दोघंही या कार्यात आहोत आणि अनेक विकास कामं केलीत. दोन्ही वेळेला 2012 पासनं 2022 पर्यंत दोन्ही वेळेला प्रभाग रचना वेगवेगळी होती. दत्तवाडीपासनं नांदेड सिटीपर्यंत दोन्ही वेळेला आम्ही बहुमताने म्हणजे 70% मतदानाचा लीड होता. 70% मतदानाचा लीड म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही. तर एवढ्या मोठ्या लीडनी, एवढ्या मोठ्या फरकाने आम्ही निवडून आलो आहे, म्हणजे मी निवडून आले. तर मला खात्री आहे की आत्ता मतदारसंघात जर मला पुन्हा संधी दिली पक्षाने तर आमचं खूप मोठं कार्यकर्त्यांचं जाळं आहे मतदारसंघामध्ये, संपर्क चांगला आहे. त्या धर्तीवर मी चांगल्या मतांनी निवडून येऊ शकते. खरं तर आपण पाहिलं तर खरं तर भारतीय जनता पक्षाचाच विद्यमान आमदार राहिलेला आहे 3 वेळा, परंतु यंदाच्या वेळेस तुम्ही देखील इच्छुक असल्याची जी चर्चा आहे त्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे. तुम्ही देखील तयारी केलेली असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे, सर्वे काय सांगतो एकूणच, आणि मतदारांसाठी जर आपण पाहिलं तर विजन काय असणार आहे खडकवासलकरांसाठी तुमचं? मी ज्या पद्धतीने दोन्ही प्रभागामध्ये काम केलं, तुमचा जो सर्वे आहे, आता पत्रकारांचा सर्वे असतो, तुमचं आमच्याकडे लक्ष असतं. मी दोन्ही वेळेला सगळ्यात कमी वेळात खूप मोठ्या पद्धतीने विकास कामं केली. 2 उड्डाणपूल मार्गी लावले, 7 उद्यानं केली आहेत मी, आणि अगदी थोडक्यात 2 वर्षाच्या बजेटमध्ये मी हे काम केलं. 2 प्लेसमेकिंग्स केले, 7 उद्यानं केली, 2 उड्डाणपूल केले. तर हे काम करणं इतकं सोपं नाही आहे. आणि अशाच पद्धतीने खडकवासला मतदारसंघामध्ये सुद्धा मी एक माझा रोडमॅप तयार केला आहे. माझा स्वतःचं एक व्यवस्थित प्लॅनिंग आहे. मी तिथे काम करू शकते. त्यामुळेच मी म्हणजे माझी एक व्यवस्थित तयारी झाली आहे. माझा संपर्क सगळीकडे झाला आहे. मी सगळी गावं फिरून आली आहे. मी काम करू शकते तिथे. तुम्ही उल्लेख केला की तुम्ही सर्वे केलेला आहे, अनेक गावांमध्ये तुम्ही जाऊन आला आहात. तर कोणत्या अशा समस्या आहेत ज्या सोडवणं खूप गरजेचं होतं परंतु त्याचं काम झालेलं नाही गेल्या 5 वर्षात? मी त्याचा उल्लेख आता करणार नाही, कारण मला असं वाटतं की इतरांच्या प्रगती पुस्तकावरती चर्चा करण्यापेक्षा इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्या कामाची चर्चा केलेली जास्त बरं राहील. तर तुम्ही कोणते मुद्दे, जे प्रमुख मुद्दे आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, ते घेऊन तुम्ही जनतेत जाणार आहात? बरेच आहेत. अजून DP रस्ते व्हायचे आहेत. 34 गावांचा समावेश झालेला आहे. तिथे आपल्याला बरंच काम करायचं आहे. काय झालं, करोना काळ होता
आणि त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत पुणे महानगरपालिकेच्या, तर खूप सेटबॅकमध्ये आहोत आपण अजूनही. कॉर्पोरेटर्स नसल्यामुळे, बजेट नसल्यामुळे तिथे कामं झालेली नाहीत. तर जरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, कॉर्पोरेटर्स निवडून आले, तरीसुद्धा स्टेट लेवलचा फंड्सचा तिथे खूप म्हणजे तिथे गरज लागणार आहे. एक चांगला आमदार जो तिथे अतिशय प्रभावीपणे काम करू शकेल, स्टेटमध्ये आपले स्वतःचे मुद्दे मांडून अधिक विकास कामांसाठी बजेट आणू शकेल आणि काम करू शकेल, असे तिथे गरज आहे आता सध्या. एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे उमेदवारीचा. पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत काही चर्चा झाली आहे का? आणि तुम्हाला उमेदवारी देण्याबाबत काही शाश्वती देण्यात आली आहे का पक्षश्रेष्ठींकडून? पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. उमेदवारीबाबत अजून तरी त्यांनी काही कोणाला सांगितलेलं नाही. आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या कामांचा आढावा त्यांच्या पुढे मांडला आहे. त्यांनी ऐकून घेतलंय सगळ्यांचंच, आमचंही ऐकून घेतलंय. साधारण हे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल खडकवासल्याचा जर आपण विचार केला तर? संपूर्णच पुणे शहराचा विषय फक्त खडकवासल्याचा नाही, एक 2-3 दिवसात तरी कळलं पाहिजे. आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचाच प्रश्न. आपण पाहतो की खडकवासल्यातून इच्छुकांची अनेकांची नावं समोर येत आहेत. त्यातच बंडखोरीचा देखील प्रश्न मोठा आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुमची पुढची भूमिका नक्की काय असेल? नाही, हे पहा, मी आणि माझे पती भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी कोणतीही भूमिका घेतली, आमची भूमिका कायम हीच राहिली की आम्हाला भारतीय जनता पार्टीला जिंकवायचं असतं. आम्ही व्यक्तीसाठी नाही तर पार्टीसाठी काम करतो. परंतु आपण पाहिलं तर अनेक नगरसेवक आपण जर पाहतो की त्यांची अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे की यंदा पक्षाने नवीन चेहरा द्यावा. तर तुमच्यामध्ये नेमकी काय चर्चा आहे आणि तुम्ही नाराज न होता कशा पद्धतीनं काम करणार आहात जर तिकीट नाही मिळालं तर? नाही, पक्षाने कोणालाही तिकीट देऊ देत, इतर कोणालाही दिलं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करणार. धन्यवाद ताई. तर या होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार मंजुषा नागपुरे यांनी आपल्याशी खास बातचीत आज केलेली आहे. जर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर त्या कशा पद्धतीनं खडकवासल्याचा विकास साधतील आणि समजा जर उमेदवारी पक्षाने दिली नाही तरी देखील त्या पक्षाचं काम करत राहतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन प्रीतमसह मी पियुषा, डिजिटल प्रभात, पुणे.